पहिले सगळं कॉन्क्रीट केलेलं आहे. हे सगळं फुटपाथ वगैरे गटार वगैरे सगळं बनवलेलं आहे. गटार बनवलेलं आहे काय. आणि त्याच्यावरती हे आता वरतून माल टाकत आहेत. हे सगळं बोगस काम आहे, बोगस. जय महाराष्ट्र. माझं नाव दत्ता गायकवाड आहे. मी शिवसेना विभाग प्रमुख आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी विभाग प्रमुख आहे. मी त्यांना एवढाच प्रश्न केला की हा ठाणेकरण जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे काय, आणि त्यांच्या मेहनतीचा घामातला पैसा आहे. आणि असं जर हे बोगस काम चालू असेल, हे कुठले यांच्याकडे वर्कआउट नाही आहे. यांनी वर्कआउट दाखवलं तर वर्कआउट दाखवायला तयार नाही. यांच्याकडे वर्कआउट नाही आहे. यांच्याकडे कुठला माल आला आहे यांचं माहिती नाही आहे. यांच्याकडे यांना मी बोललो कुठला माल आला आहे त्याची पावती आहे का तुमच्याकडे काय. त्यांच्याकडे ती पावती नाही आहे किंवा ती पावती दाखवत नाही किंवा हे माल चेक करू शकत नाही आहेत. आता मला सांगा, एखादा RMCचं RCC काम झालेलं असेल काय हां, तर मला सांगा असं RCCच्या कामावरती पुन्हा असा माल टाकला जातो का 2 वर्षानंतर? ते सांगा मला. कुठल्याही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगावं. हे कोण आहेत का हे पास करणारे बिल? हे अधिकारी कोण आहेत? माझा हा प्रश्न आहे का हे अधिकारी कोण आहेत? ठाणेकर जनतेच्या टॅक्सचा पैसा का तुम्ही वायफळ घालवताय? हे कोण आहेत? हे बघा, ह्याच्यामध्ये काय सल्ले आहे का काय आहे का काय प्रश्न आहे? आणि हा कुठला माल आहे काय नाही हे पण माहिती नाही आहे. लोकांना रात्रीचं येऊन खाली करून जातात. रात्रीला हे काम करण्याची तरी परमिशन आहे का? ह्यांच्याकडे वर्कआउट दाखवत नाहीत. ह्यांच्याकडे कुठला माल टाकतोय. महापालिकेने वर्कआउटच्या नियमानुसार कुठला माल टाकायचे, कुठले RMC माल टाकायचं काय आहे काही म्हणजे कुणाला लोकांना सांगत नाहीत. दिवसा कोण काय काम करत नाही, रात्रीच्या वेळेस असं काम टाकून जातात. आणि उलट हे लोक दादागिरी करतात. लोकांना जर सर्वसामान्य लोकांनी जर प्रश्न केला तर ते दादागिरी करतात. ते मंत्र्यांची नावं सांगतात. कोण बोलतं प्रताप सरनाईकचं काम चालू आहे, कोण बोलतं ह्या मंत्र्याचं काम चालू आहे. तुम्हाला वर्कआउट पाहिजे तर महापालिकेत जावा, नाहीतर सरनाईक साहेबांच्या ऑफिसला जावा. म्हणजे हे काय चाललंय? म्हणजे प्रताप सरनाईक साहेबांना हेच काम आहे का? एवढ्या मोठ्या नेत्याचं नाव घेऊन म्हणजे एक सांगा, माझा प्रताप सरनाईक साहेबांवरती आरोप नाही आहे काय. खालची जी लोक आहेत ते त्यांचं काम भागवण्यासाठी एखाद्या मंत्र्याचं नाव घेऊ शकतात, कारण त्यांचा मतदारसंघ आहे. सरनाईक साहेब कशाला सांगतील ते हे बोगस काम करा म्हणून? ते माझी विनंती आहे का हे सगळं बोगस काम चालू आहे यांच्यावरती याची चौकशी करून यांचे बिलं थांबवण्यात यावे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि जर मी चुकीचं बोलत असेल तर खालच्या मालापासून हे जे काम चालू आहे आता पहिलं होतं चालू, ते कामाची पण चौकशी करण्यात यावी. हे पण माल चेक करण्यात यावं आणि हा पण माल चेक करावं, सगळंच चेक करण्यात यावं. आणि जर मी चुकीचं बोलत असेल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. मी गुन्हा दाखल भोगायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.